मात्र पकडला आहे. लागणारा पहिला झटका एकविरा स्फोट भादानी संघाला मनोज कोडीच्या रूपाने. बहुत चिकी स्ट्रोक खेलने का प्रयास किया था उन्होंने। पिछले मैच में एक इस तरह से स्ट्रोक खेला भी गया था, उस पर चौका भी प्राप्त किया था उन्होंने। और इस मैच में पहली ही गेंद पर ये लेट कट का इस्तेमाल किया, लेकिन शॉर्ट थर्डमैन के हाथ में खेल बैठे और एक आसान सा कैच देकर पेविलियन में लौट चुके हैं मनोज कड़ू। नए बैट्समैन बायात के रूती का है। प्रतिभाशाली खिलाड़ी काफ़ी देखने को मिल रहे हैं, युवा खिलाड़ी इस सीज़न में। हर टीम में एक दो नए खिलाड़ी ज़रूर हर सीज़न में देखने को मिलते हैं और युवा खिलाड़ियों से काफ़ी उम्मीदें भी रहती है। प्रतिस्पर्धी टीम को ज़्यादा कुछ पता भी नहीं होता है उनके बारे में, लेकिन गेंदबाज जो है ना वो बहुत खतरनाक है, बहुत तजुर्बेकार है। घाट घाट का पानी पी चुके हैं अफसर रईस। पहले मैच में मैन ऑफ द मैच रहे थे। नक्की, तर म्हणूनच तर मी म्हणतो की जुनी तलवार आहे तलवली गावाची आणि मात्र काय तलवार ही चमकते पहिल्याच ओव्हरमध्ये. कारण पहिल्याच चेंडूवर गडी बाद केला आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची फेकी इथे मात्र पाहायला मिळाली. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, फटका फसला, चेंडू हवेत होता, परंतु कमरान पटेल चेंडूवर मात्र या ठिकाणी पोहोचू शकला नाही. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र हा झेल समाप्त होईल, परंतु या ठिकाणी आता मात्र भादाणे संघाचा जो अकाउंट आहे तो मात्र ओपन होतो. अजय, जरूर कैच बन सकता था इस गेंद पर। कामरान ने पहले कोशिश की, लेकिन फिर गेंदबाज जैसे ही पलटे, कामरान को शायद लगा कि अफसर रईस कैच करने का प्रयास करेंगे, लेकिन अफसर रईस के लिए तो कोई मौका नहीं था वहाँ पर। कामरान को ही कोशिश और ज़्यादा करनी चाहिए थी, लेकिन वो थोड़ा सा रुक गए, जिस वजह से मौका गवा दिया। तो खाता तीसरी गेंद पर खुला है। शुरुआत खराब रही है भादानी टीम की। इस बार लेग स्टंप के थोड़ा बाहर भटकते हुए गेंदबाज वाइट गेंद, अतिरिक्त रन मिलता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन 1 विकेट के नुकसान पर। तलवली टीम के पास भी जो बैटिंग है वो काफ़ी मजबूत है, गेंदबाजी भी बढ़िया है उनकी। भादानी टीम की गेंदबाजी थोड़ी सी कहीं ना कहीं लचर रही है पहले 2 मैचेस में, लेकिन इस मैच में गेंदबाजों को लक्ष्य जो भी बैट्समैन खड़ा करेंगे वो डिफेंड करना होगा। शॉर्ट पिच गेंद इस बार हुक कर दिया है, गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में, फील्डर बहुत दूर है, आसिफ नहीं पहुंच पाए और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। NV पण ज्यावेळी आपण पहिला फटका शॉर्ट सिलेक्शन असं वाटलं की मात्र आशिफ चेंडूपर्यंत पोहोचेल, परंतु ज्यावेळी अजय चेंडू जमिनीवर लँड झाला त्यावेळी चेंडूला वेग अधिक मिळाला आणि त्याच कारणाने पाहतो की आशिफ चेंडूपर्यंत मात्र पोहोचू शकला नाही। और आसिफ नहीं पहुंच पाए तो यकीन कीजिए मेरा कि कोई भी फील्डर वहां पर पहुंच नहीं पाता, क्योंकि आसिफ बहुत ही बेहतरीन फील्डर है। नक्कीच नक्कीच पीटीसी मधील सर्वोत्कृष्ट आउटफील्ड मध्ये चांगला दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहायला जातोय, परंतु 4 धावा आलेल्या आहेत, हे फार महत्त्वाचं आहे भादाणी संघासाठी। अफसर पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, फटका फसला, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक खिजर आणि मात्र कोणत्याही प्रकारचा तिथे चूक करणार नाही, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की हा झेल फार इम्पॉर्टंट आहे। याच ओव्हर मध्ये लागणारा हा दुसरा झटका भादाणी संघाला विश्वास back to the dugout। टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई गेंद थी और उस मूवमेंट का ही इस्तेमाल करना चाहते थे बैट्समैन, लेकिन गलत जगह पर कहीं ना कहीं खेल बैठे, ठीक तरह से मिडल भी नहीं कर पाए थे, बल्ले की थोड़ी सी अंदर लगी थी और सीधे डीप मिड विकेट पर कैच थमा बैठे बैट्समैन विश्वास। तो 2 बड़े बल्लेबाज पहले ही ओवर में आउट हुए हैं। जितनी भी तारीफ की जाए उतनी कम होगी गेंदबाज अफसर रईस की, बढ़िया गेंदबाजी करते हुए पावर प्ले में 6 रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर। म्हणजे अजय आपण म्हणतो की टॉस फार इम्पॉर्टंट आहे, कारण आजचा दिवस आपण जर पाहिलं तर 2 सामन्यामध्ये भादाणी संघाने टॉस प्राप्त केला होता, क्षेत्र स्वीकारला आणि मात्र त्यानंतर काय जबरदस्त खेळ भादाणी संघाने प्रस्थापित केला, परंतु या ठिकाणी या मॅचमध्ये टॉस पराभव झाल्यानंतर फलंदाजी करत असताना कुठेतरी अडचणीमध्ये सापडतो या संघ। अफसर काय जबरदस्त षटक हाताळतो या पहिल्याच ओव्हरमध्ये। इथे मात्र पुन्हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, अजून एक धक्का भादाणी संघाला, फलंदाज बॅक टू बॅक दुसरा धक्का या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। नाजूक स्थिती एकविरा स्फोट भादाणी संघाची। कमाल का ये पहला ओवर अफसर रईस का समाप्त होता हुआ 6 रन दिए और 3 विकेट्स झटक लिए हैं उन्होंने पहले ओवर में। देखिए उन्होंने चीज़ों को बड़ा सिंपल रखा, कुछ प्रयोग करने की
कोशिश नहीं की। ऐसे नहीं कि उन्होंने स्लोवर गेंदें की है या फिर यॉर्कर लेन गेंदें डाली है। बिल्कुल उनकी जो नॉर्मल गेंदबाजी है वही की, गुड लेन से हल्का सा आगे रख रहे थे और स्टंप्स की तरफ खिलाने की कोशिश की बल्लेबाजों को। बल्लेबाजों ने कहीं ना कहीं गलतियां की है, गलतियां करने पर मजबूर भी हो गए कहीं ना कहीं बल्लेबाज, और एक शानदार ओव्हर यहाँ पर समाप्त होता हुआ। आणि अचूक टप्प्यावर इथे मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. जास्त वेग प्राप्त केला नाही, परंतु सफल झाले या ओव्हरमध्ये. अफसर करणं फक्त 6 धावा आपल्या स्पेलमध्ये त्याने खर्च केले आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केले. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर विजू गीते इथे मात्र आलेले आहेत. या जोडीवर आता मात्र खूप मोठी जबाबदारी असणार आहे एकविराज भाद आणि 20 संघाची. भादानी टीम की जो नैया है वो मजेदार में फंस गई है, उसको कौन किनारे लगाएगा ये बहुत बड़ा सवाल है। एक पार्टनरशिप ज़रूर यहाँ पर बनाने की कोशिश करनी होगी, लेकिन पार्टनरशिप बनाते हुए ये भी ध्यान में रखना होगा कि मैच 4 ओवर्स प्रति पारी का है, तो थोड़ा तेज़ भी खेलना होगा। रन्स बहुत ही इंपॉर्टेंट है, सिर्फ विकेट पर टिकने से कुछ होने वाला नहीं है। नेवर लेकर हंजला, स्लॉक स्वीप की कोशिश, इस बार गेंद दिशाई ने वाइड। हंसला ने भी अच्छी गेंदबाजी की थी। आज तलवली टीम ने 2 युवा गेंदबाजों को मौका दिया पहले मैच में, और इस मैच में भी शायद वही रणनीति रहेगी. पण किसानी हंजलाला सुद्धा मात्र पहिल्याच मॅच मध्ये अफसर यांच्याकडे मात्र ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार होते, ते मात्र डिडीट करण्यात आलं होतं. तोच गोलंदाज आता मात्र या दुसऱ्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू थोडासा स्फिर आहे, पंचांकडे वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर कमबॅक डिलिव्हरी. पंचांना प्रश्न विचारला याऊस दॅट, परंतु मात्र या ठिकाणी पंचांनी अपील फेटाळली. परंतु छोटी धाव इथे मात्र पूर्ण केलेला आहे. पंचांचा लेग बायचा इशारा. और कहीं ना कहीं गलत एंड पर थ्रो कर बैठे थे वहाँ पर गेंदबाज हंजला. वो नॉन स्ट्राइकर से एंड पर यदि थ्रो करते तो वहाँ पर मौका ज़रूर बन रहा था रनआउट का, लेकिन जैसे ही गेंद को उन्होंने उठाया विकेट कीपर की तरफ लौटा दिया, तो 1 रन लेग बाय के जरिए स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 3 विकेटों के नुकसान पर. विजय और स्वप्निल की जोड़ी है क्रीज पर. इस बार बेहतरीन स्ट्रोक, अद्भुत शॉट, स्विच हिट, 6 रन. शॉट आहे अजय. सकाळपासून आपण जर पाहिलं तर हा फटका लेफ्टी फलंदाजाने सुद्धा मात्र खेळला नाही, परंतु तो कारनामा राईट हँड फलंदाज अर्थात विजय गीतेने मात्र या ठिकाणी करून दाखवलेला आहे. आणि अमोलजी दलवी यांच्याकडे एक सूचना आलेली आहे की ज्या एंडला हा चेंडू गेला होता त्या एंडला जर एखाद्या प्रेक्षकाने झेल जर पकडला तर सन्माननीय भूषणजी दलवी याचकडे 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि भूषणजी दलवी याचकडे 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे एका झेलसाठी तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. तर आणि प्रदीपजी हलकेकडे सुद्धा 200चं कॅश प्राइज. म्हणजे जॉबवर जाण्याची काही तुम्हाला गरज नाही, त्या दिशेने तुम्ही उभे राहा, एक जेल पकडा आणि तब्बल 600 रुपयाचं कॅश प्राइज, 700 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला मिळू शकेल. क्या बात है. कमेंट्री बॉक्स में भी कुछ इनाम होना चाहिए. कमेंट्री बॉक्स में कैच हम लेते तो हमारे लिए भी इनाम होना चाहिए. फुल टॉस इस बार ऑन साइड में उछाल दिया है, स्क्वायर ऑफ द विकेट. फील्डर है जरूर लेकिन कुछ नहीं बिगाड़ पाए. 6 रन और. स्ट्रोक वो 100% टाइम नहीं कर पाए थे, लेकिन फिर भी इतना तो टाइम किया था कि फील्डर के ऊपर से निकाल सके और डीप स्क्वायर लेग को उन्होंने क्लियर किया है. लगातार दूसरा सिक्सर विजय के बल्ले से, और इसे ही कहा जाता है काउंटर अटैक. पहले ओवर में 3 विकेट्स धराशायी हुए, लेकिन इस ओवर में 2 गेंदों पर लगातार 2 छक्के. पहली गेंद वाइड रही थी, एक सिंगल भी आया है, तो 14 रन इस ओवर से आ चुके हैं. कुल रन संख्या 20, 3 विकेटों के नुकसान पर. टॉस हारने के बाद पहले बैटिंग करती हुई आई एकवीरा भादानी टीम इस समय तलवली स्पोर्ट्स तलवली के सामने. क्या 3 में 3 छक्के लगेंगे? अगली गेंद लेकर हंसला, राइट आर्म ओवर द विकेट. कोशिश तो की थी, लेकिन इस बार कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. बीट हुए बैट्समैन ऑफ स्टंप के बाहर. अच्छी लाइन थी और अच्छी लेंथ भी. जिस गेंद पर स्विच हिट खेला गया था वो गेंद भी कोई बुरी गेंद नहीं थी, लेकिन उसके बाद कहीं ना कहीं अंडर प्रेशर गलती करते हुए नजर आए बैट्समैन बॉलर हंसला. फुल टॉस गेंद की थी, उस पर भी छक्का देखने को मिला. अच्छा कॉन्टेस्ट चल रहा है गेंद और बल्ले के बीच की. ये बहुत अच्छी जद्दोजहद, अच्छी नोकझोंक देखने को मिल रही है. इस बार फोर्स किया है बैकफुट पर जाकर, गेंद हवा में, वाइडिश लॉन्ग ऑफ पर बहुत ही अच्छा कैच. कामरान ने कोई गलती नहीं की और विकेट का पतन होता हुआ.
खेळाडू कमरान पटेल होते त्या ठिकाणी जवळपास डीप लॉंग ऑफला उभे होते. वायडिश लॉंग ऑफला जाऊन मात्र झेल कलेक्ट केला आहे आणि मोठी विकेट्स इथे मात्र प्राप्त केलेले आहे विजू गीतेच्या रूपाने. कारण विजूच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण 2 विकेट षटकार पाहिले, एक ऑन साईडला तर एक ऑफ साईडला. असं वाटलं होतं की मात्र एक मोठी इनिंग्स मात्र विजू इथे मात्र आपल्या संघासाठी साकारेल, परंतु एक जाळा विणलं होतं त्या ठिकाणी गोलंदाज हंजल आणि त्या जाळ्यामध्ये मात्र फलंदाज फसतोय. नवीन फलंदाज भूषण तुषार आलेला आहे. तुषारच्या बॅटमध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपण एक जबरदस्त विकेट पाहिला होता आणि तोच फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतो या 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी. हाँ बिल्कुल, उनके बैटिंग की कुछ झलकियाँ देखने को मिली थी। उनकी जो क्षमता है वो ज़रूर उन्होंने प्रदर्शित की थी पहले मैच में। 20 पर चौथा विकेट गिरा है और आगे रखी हुई गेंद थी लेकिन उसका फ़ायदा नहीं उठा पाए। लॉफ्ट हिट शॉट खेलने का प्रयास किया, पूरी तरह से चूक गए, गलत लाइन पर बल्ला चला बैठे थे और इसके साथ ही ये ओवर हंसला का समाप्त होता हुआ। 2 ओवर का खेल समाप्त। भादानी टीम का स्कोर 20 रन 4 विकेटों के नुकसान पर। पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 6 धावा आल्या होत्या आणि या षटकाचा आपण जर विचार केला तर गोलंदाज हंजलाने आतापर्यंत 14 धावा इथे मात्र खर्च केल्या. धावा नक्कीच जे हव्या त्या मिळाल्या होत्या, परंतु कुठेतरी विजयला एक संयम ठेवणं गरजेचं होतं. कारण विजयकडे क्षमता होती की तुम्ही मोठी इनिंग्स खेळू शकले असते, परंतु मोठा फटका खेळण्याचा त्याला मोह मात्र स्वतःला आवडता आला नाही आणि त्याच कारणे मात्र आपली विकेट्स त्यांनी मात्र फेकली. 2 षटकानंतर थोडासा ड्रिंक्स ब्रेक आहे, तर आपण जाऊया डीजे यांच्याकडे. एक सुंदर संगीत ऐकूया. कमान डीजे. ड्रिंक्स ब्रेक समाप्त होता हुआ एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है स्वर्गीय महादेव उर्फ भाऊ साहेब दरबी स्मृति कप 2021 कासने में 20 पर 4 2 ओवर के बाद आई एक वीरा भादा ने लक्षात घ्यायचं आहे, जो तुम्ही ड्रिंक्स ब्रेक आहे तो तुमचा 12वा खेळाडू किंवा ड्रेस असलेला खेळाडूच मात्र ही पाण्याची सुविधा उपलब्ध करू शकेल. त्या व्यतिरिक्त कोणताही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाणार नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे प्लीज. दोन मिनिटं पंचांनी सामना थांबवायचा आहे. और देखिए तलवली टीम को 2 रनों से पेनलाइज किया जा रहा है। लक्षात घ्या, तुम्ही पंचांना विचारलं होतं, परंतु तुमच्या जो टीमचा ड्रेस कोड आहे त्याच ड्रेस कोडमध्ये तो खेळाडू असला पाहिजे. त्यावेळीच तुम्ही ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊ शकता. आणि हा कमिटीचा अंतिम निर्णय आहे की तलवली संघाला 2 धावेने या ठिकाणी मात्र पेनलाइज करण्यात आलेला आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे तलवली संघ, कारण यानंतर सुद्धा आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. जी हाँ, तो ये फाइनल डिसीजन है। तलवली टीम को 2 रनों से पेनलाइज किया गया है और पेनल्टी के 2 रन हम स्कोर में ऐड कर रहे हैं। तो भादानी टीम का स्कोर जो 20 था वो 22 हो गया है, 22 कर दिया गया है। दोनों भी टीमें इस बात को सुन ले. आणि लक्षात घ्या, या पुढील जे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही सूचना आहे. तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक घेऊन जायचं असेल तर तुमचा जो खेळाडू आहे तो ड्रेस कोडमध्ये असणं गरजेचं आहे, किंवा तुमचा 12वा प्रतिनिधी इथून जाऊ शकतो. त्या व्यतिरिक्त कोणताही तुमचा प्रेक्षक किंवा पाठीराखे आतमध्ये जाणार नाही, याची आपण नोंद घ्यायची. वेल योगी, रूल्स आर रूल्स, रूल से बड़ा कोई नहीं हो सकता है. कामरान की पहली गेंद बढ़िया गेंद थी, यॉर्कर लेंथ ऑफ स्टंप के बाहर. और इस तरह की गेंदबाजी जब होती है तो बैट्समैन कितना भी अच्छा क्यों ना हो उसके लिए रन्स बनाना थोड़ा डिफिकल्ट होता है. डॉट गेंद से शुरुआत की है कामरान पटेल ने अपने ओवर की. 22 पर रुका हुआ स्कोर 4 विकेटों के नुकसान पर. एक
कहीं ना कहीं ऐसे लगता है कि सम्मानजनक टोटल तो देखने को मिलेगा ही। इस बार हुक कर दिया है गेंद को, गेंद हवा में, लॉन्ग लेग की तरफ, फील्डर नहीं पहुंच पाए, मौका नहीं था, फील्डर के सिर के ऊपर से गेंद मैदान के बाहर, 6 रन। तुषारची झलक जे ज्याप्रमाणे आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिली तीच झलक इथे मात्र या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळते। काय जबरदस्त हुकच्या अंदाजामध्ये फटका पाहायला मिळाला, नक्कीच अशी होते, परंतु त्याच्या डोक्यावर मात्र चेंडू निघून गेला 6 धावांसाठी। धावसंख्या थोडासा वेग पकडताना तब्बल 28 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत। शॉर्ट गेंद से उनको टेस्ट करने का प्रयास किया कामरान ने। इस बार अच्छी गेंद है, फुलर लेंथ, और ये बेहतर लंबाई वाली गेंद है। फॉलो थ्रू में आगे बढ़े गेंदबाज सफाई से फील्ड नहीं कर पाए, जिसके चलते 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के पास। लेग बाय का इशारा करते हुए अंपायर, स्कोर बढ़ता हुआ 29 रन 4 विकेटों के नुकसान पर। तो ये मैं सम्मानजनक टोटल की बात कर रहा था, लेकिन कहीं ना कहीं बैट्समैन तो सोच रहे होंगे कि 50 के आसपास टोटल को लेकर जाए। अभी भी 9 गेंदें बची है और इन बची हुई 9 गेंदों पर 2-3 बड़े हिट्स लगते हैं तो ज़रूर 50 का आंकड़ा भी पार कर सकती है बादानी टीम, और बल्लेबाजों में वो क्षमता भी है। स्वप्निल अभी भी क्रीज पर डटे हुए हैं, हालांकि कोई गेंद नहीं खेली है शायद उन्होंने। तुषार ने एक छक्का जड़ा है और तुषार भी दिखा रहे कि उनमें भी काफ़ी दमखम है। पण किती तोच प्रयत्न इथे मात्र फलंदाजांचा असेल। पुलटा चेंडू आहे ऑन साइडला, खूपच छान फटका, स्वप्नील कत्रूच्या बॅटमधून निघणारा हा पहिला दमदार षटकार। सिक्सर से अपना खाता खोलते हुए स्वप्निल कथोरे, इससे पहले भी एक गेंद खेली थी उन्होंने। और इस बार फॉलिंग स्वीप हवा में और गेंद फील्डर के ऊपर से बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, लगातार दूसरा सिक्सर। जनक धावसंख्येपर्यंत नक्कीच मजल मारावं लागेल। मित्र तर एवढंच म्हणजे की कुठे ते धावसंख्या ही डेंजर झोन कडे आता मात्र वाटचाल करते, ज्याप्रमाणे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करतायत। कहीं ना कहीं एबी डिविलियर्स का अंदाज भी था स्ट्रोक में, जिस तरह से शॉट खेला गया था, संपर्क बहुत अच्छा हुआ था, उसके बाद शरीर का संतुलन बिगड़ गया था, लेकिन उससे कुछ फर्क पड़ा नहीं है। 6 रन मिले, स्कोर उछलता हुआ 41 रन 4 विकेटों के नुकसान पर। एक अच्छा टोटल, कामरान महंगे साबित होते हुए इस बार खोद कर निकाला है, अच्छी गेंद थी। तो 3 बढ़िया यॉर्कर्स देखने को मिले, लेकिन 3 गेंदें कमज़ोर रही और उन 3 गेंदों पर छक्के जड़े बल्लेबाजों ने, तो बहुत ही महंगे साबित हुए कामरान पटेल अपने ओवर में। कुल मिलाकर 20 रन उन्होंने खर्च किए। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 42 रन 4 विकेटों के नुकसान पर। ठीक 14 रन प्रति ओवर के हिसाब से इस समय रन्स बनाती हुई आई एकविरा भादाने बी टीम। म्हणजे या षटकाचा आपण जर विचार केला तर सर्वात महागडं षटक आता मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं। तब्बल 20 धावा कमरानने आपल्या स्पेलमध्ये खर्च केले, त्यामध्ये 3 उत्तुंग षटकार आपण पाहिले, एक तुषारच्या बॅटमधून तर 2 स्वप्नीलच्या बॅटमधून। एकूण धावसंख्या आपण पाहू शकता 42 धावा। अजूनही 6 चेंडूचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत। जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो संघ 2 हात करेल स्वराज 11 ढोले संघासमोर, आणि आजच्या दिवसातील तो अंतिम सामना असणार आहे, क्वार्टर फायनलचा सामना असेल। या अगोदर आपण जर पाहिलं तर पहिल्याच दिवसामध्ये जयहरी राजनोली आणि किरण स्पोर्ट जांभूळवाडा संघाने पुढे वाटचाल केलेली आहे। नेवर लेकर एक और युवा गेंदबाज फरीद। तो हंजला और फरीद, ये 2 युवा गेंदबाज जिनको आज मौका मिल रहा है तलवली टीम के लिए। शॉर्ट पिच गेंद ठीक तरह से टाइम नहीं कर पाए, खेलना चाहते थे, कहीं ना कहीं लॉन्ग लेग की तरफ गेंद जा रही है, स्क्वायर लेग अंपायर के बगल में उनके दाहिनी तरफ। इससे पहले कि फील्ड किया जाता 1 रन लेने का अवसर। थोड़ा जल्दी खेल बैठे थे, गेंद थोड़ी सी धीमी गति से डाली गई थी और बैट्समैन बहुत ही जल्दी हरकत में आ गए थे और बहुत जल्दी शॉट खेला गया था, जिस वजह से अच्छी तरह से टाइम नहीं कर पाए बैट्समैन स्वप्निल। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन 4 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर में 3 विकेट्स गिर गए थे, अफसर ने गजब की गेंदबाजी की थी, लेकिन उसके बाद पलटवार देखने को मिला है बल्लेबाजों द्वारा। इस बार फुल टॉस है, घुमा दिया है 2 खिलाड़ियों के दरमियान से, बाउंड्री लाइन के बाहर 4 रन।
चौकार इथे मात्र प्राप्त झाला, परंतु मी तर एवढंच म्हणेन की अजूनही तुषारने या चेंडूवर 2 धावा कमीच जोडलेल्या आहेत. कारण असं वाटलं की नक्कीच या चेंडूवर तुम्ही षटकार सहजपणे खेचू शकले असते, परंतु तसं मात्र टायमिंग झालं नाही. परंतु नक्कीच 4 धावा मिळाल्या, ही चांगली बाब आहे. इक्विरा स्पोर्ट भातरे संघाने एकूण धावसंख्या पाहू शकता आपण तब्बल 47 धावा स्कोर कार्डवर. थोड़ी सी शरीर की तरफ भी आ रही थी, जिस वजह से ज़्यादा ताकत शायद वो झोंक नहीं पाए थे, लेकिन प्लेसमेंट बढ़िया था। इस बार बल्ले के बीचों बीच लेकर पुल कर दिया है, पुल पावरफुल, डिलाइटफुल और सक्सेसफुल। 6 रन। परंतु त्याची कमतरता आता मात्र या ठिकाणी पूर्ण करतोय तुषार. एवढा लांब लचक षटकार आपण पाहिला आणि या षटकाराने 50 धावांचा टप्पा सुद्धा इथे मात्र आई इक्विरा स्पोर्ट भादारे संघाने पूर्ण केलेला आहे. तब्बल 53 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. अजूनही अजय 3 चेंडूचा खेळ पाहणार आहोत. कुठे 40-50 ची आपण विचार करतो, आता मात्र असं वाटतं की 60 धावांचा टप्पा सुद्धा इथे मात्र पूर्ण करू शकेल इक्विरा स्पोर्ट भादारे संघाचे फलंदाज. आज भादानी टीम के बल्लेबाज छाए हुए हैं पूरे दिन खेल में। पहले मैच में 70 रन सक्सेसफुली चेज किए एसके स्पोर्ट सापे के विरुद्ध, उसके बाद एससीसी पड़गा टीम के विरुद्ध 55 रनों का लक्ष्य था, उसको भी सफलता के साथ चेज किया गया। इस मैच में पहले बैटिंग कर रही है भादानी टीम, शुरुआत खराब रही थी लेकिन उसके बाद जबरदस्त वापसी की है, गजब की ये वापसी है। 6 पर 3 विकेट गिरे थे पहले ओवर में, लेकिन अब देखिए 53 रन बने हैं और मात्र 4 विकेट गिरे हैं। पूर्णपणे पलटवार इथे मात्र फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खास करून विजूने सुरुवात केली मोठ्या फटक्यांसाठी, मोमेंट प्राप्त केला. इथे मात्र मोठा फटका खेळायचा आहे, पंचांना प्रश्न विचारलाय लेग बिफोरच्या रूपाने, हाऊस दॅट, आणि यस पंचांचा मोठा आकाशाकडे, आणि या ठिकाणी तुषारला मात्र माघारी परतावं लागणारा हा अजून एक मोठा धक्का इक्विरा भादारे संघाला. तुषारच्या रूपाने फलंदाज बाद. लाइन लेन पर गेंदबाजी हुई है तो बल्लेबाज थोड़े से परेशानी में रहे, लेकिन कमजोर गेंदें ज्यादा देखने को मिली, जिसका फायदा भी बहुत अच्छा उठाया है बल्लेबाजों ने। तुषार ने एक बहुत अच्छी पारी खेली, 16 रन बनाने के बाद पेविलियन में लौटते हुए स्टंप्स के सामने पाए गए। अभी भी 2 गेंदे पारी में शेष है। नए बल्लेबाज क्रीज पर आए हैं, नंबर 7 पर बैटिंग करने के लिए राकेश, और राकेश भी एक अच्छे बल्लेबाज है, बड़े हिट्स लगा सकते हैं। 2 गेंदें मात्र बची है तो ज़रूर वो भी कहीं ना कहीं चौका या छक्का लगाने का प्रयास करेंगे। ऑफ साइड में उनके लिए एक शॉट थर्डमैन काफ़ी फाइन रखा गया है, डीप पॉइंट पर एक खिलाड़ी डीप कवर भी रखा गया है, लॉन्ग ऑफ थोड़ा सा वाइड है, ऑन साइड में 4 खिलाड़ी बाउंड्री पर है और फाइन लेग सर्कल के अंदर। अगली गेंद लेकर फरीद, इस बार ऑन साइड में और गैप में 4 रन मिलेंगे। ऐसे लगा कि बल्ले के थोड़ी अंदर लगी थी गेंद, लेकिन बिल्कुल गैप में चली गई। स्क्वायर लेग पर खिलाड़ी भी मौजूद थे बाउंड्री पर, लेकिन उस फील्डर के दाहिनी तरफ से बाउंड्री लाइन के बाहर। नक्कीच असं वाटतं की राकेश खेळाडू कक्षामधून सेट होऊन आलाय. ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवर इथे मात्र चौकार प्राप्त केला. शेवटचा चेंडू या इनिंग्स मधील फटका खूपच छान आहे, परंतु गॅप शोधता आला नाही. मिड विकेट मात्र क्षेत्ररक्षक सज्जात एकदा पुढे गेले अंडराम थुरो, आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलला दोन्ही फलंदाजाने. 2 धावा इथे शेवटच्या चेंडूवर पूर्ण केल्या. 3री धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये भागम भाग भाग मिल्का भाग, आणि आता मात्र 4थ्या धावेसाठी मात्र प्रयत्न सुरू होता, आणि मात्र राकेश हा फलंदाज धावतीच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. तर अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ समाप्त. एकूण धावसंख्या जर पाहिली तर इक्विरा स्पोर्ट भादारे संघाने 5 गडी गमावले. तब्बल 60 धावा धावफलकार जोडलेले आहेत. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे तलवली स्पोर्ट तलवली संघाला. लक्षात घ्यायचा आहे एक महत्वाची सूचना आहे, या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल जो सामना असेल, आज संघ जो क्वालिफाय होईल आणि जो सोमवारी संघ क्वालिफाय होणार आहे, अर्थात जांभूलपाडा आणि रांजोली मधून जो जिंकेल त्या संघासमोर पहिला सेमीफायनल सामना असेल. तर या सर्व संघाच्या संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. तर मित्रांनो, या स्पर्धेतील आपण रेग्युलर क्रिकेटचा हा दुसरा दिवस पाहतोय, म्हणजे पीटीसी मधील हा पहिला दिवस आहे, आणि उद्या सुद्धा आपल्याला ठीक 10 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिला सामना असेल येस फॉर अर्जुली विरुद्ध मीनाक्षी स्पोर्ट कानली. दोन्ही संघाने इथे मात्र 8:45 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे, जेणेकरून आपण लवकरच उद्याच्या दिवसाला सुरुवात करू. दुसरा सामना असेल जय महाराष्ट्र भोईरगाव विरुद्ध बीसीसी बोरिवली. तिसरा सामना असेल विकास स्पोर्ट अतकोली विरुद्ध पीटीसी मधील नंबर 1 वर रँक करणारा संघ विकी स्पोर्ट कुकसे. या 2 संघांमध्ये असणार आहे.
त्यानंतर अमर स्पोर्ट कासने विरुद्ध आदित्य स्पोर्ट पडगा हे दोन संघ एकमेकांसमोर आपल्याला लढताना पाहायला मिळतील. आणि पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल जय हनुमान वाहुली विरुद्ध अल्फते पडगा. तर असे 10 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सर्वच संघांना जी वेळ दिलेली आहे त्या वेळेवर उपस्थित राहायचा आहे. आणि उद्याच्या दिवसामध्ये थोडासा चेंजेस आहे अजय. जो चौथा सामना आहे तो 5वा सामना खेळवला जाईल, कारण थोडंसं चेंजेस करण्यात आलेला आहे. म्हणजे अमर स्पोर्ट कासने आणि जो आदित्य स्पोर्ट पडगा संघाचा जो सामना आहे तो पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल आणि वाहुली आणि जो पडग्यामध्ये सामना आहे तो चौथा क्रमांकावर सामना असणार आहे. निश्चितच उद्याचे जे खेळणारे संघ आहेत ते जर हे थेट प्रक्षेपण पाहत असेल तर त्यांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. अमर स्पोर्ट्स कासने संघाच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ कासनेच्या वतीनं प्रथम पारितोषिक जे रोख रकमेचं पारितोषिक आहे आणि आकर्षक चषक माननीय श्री बाळकृष्ण रघुनाथ भोईर संतोष एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून, तसेच माननीय श्री रवींद्र कृष्णकांत दळवी जे पोलीस उपनिरीक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम व आकर्षक चषक माननीय श्री कमलाकर जाधव साहेब मराठा ढाबाचे प्रोप्रायटर आहेत. तसेच माननीय श्री प्रमोद गजानन ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. तृतीय क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक चषक माननीय सौभाग्यवती जयश्री सुरेश दळवी मॅडम सरपंच कासनेगाव, तसेच माननीय श्री सखाराम शंकर गगे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. चतुर्थ पारितोषिकासाठी सहाय्य आम्हाला लाभलेलं आहे सौ जयश्री दळवी मॅडम आणि कुमार स्वप्नील कोंडूराम हलके शिवसेना शाखा प्रमुख कासने यांच्या माध्यमातून त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. 40+ साठी देखील भरपूर पारितोषिकं आहेत. त्यासाठी देखील भरपूर मान्यवरांचं आम्हाला सहाय्य मिळालेलं आहे. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. ज्यामध्ये माननीय श्री दत्ताशेठ ठाकरे वासिन आणि माननीय श्री महादेव गोरले साहेब सरपंच भोकरी आपले देखील विशेष आभार. माननीय श्री तुषार शेठ मात्रे प्रसिद्ध उद्योजक वाघबिल, तसेच माननीय श्री महादेवजी गोरले यांचं द्वितीय पारितोषिकासाठी देखील सहाय्य लाभलेलं आहे 40+ साठी. त्यांचे देखील पुन्हा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. तृतीय पारितोषिकासाठी ॲडव्होकेट शशिकांत गोतारणे साहेब आणि महादेव गोरले साहेब आपले विशेष आभार. तसेच माननीय श्री प्रदीपजी हालके शिवसेना ओबीसी सेल विभाग प्रमुख आपले देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. टार्गेट खूप मोठं आहे. 61 धावा विजयासाठी जोडायच्या आहेत 4 षटकांमध्ये तळवली संघाला. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचलेली आहे. डावखुरा शैलीदार फलंदाज स्वतः संघनायक खिजर रईस आणि त्याच्या सोबतीला आणखी एक डावखुरा विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय अरकम पटेल. पहिलं षटक घेऊन गोलंदाज स्वप्नील. पहिला बॉल अको टप्प्याचा बॉल आहे. जबरदस्त फटका पुल केलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुरुवात टार्गेट मोठं आहे आणि मोठ्या फटक्यानेच सुरुवात केली आहे कॅप्टन खिजर रईसनं. योगेश, तुम्हाला चांगल्या प्रकारे आठवत असेल या हंगामाच्या सुरुवातीला किरवली येथील स्पर्धेमध्ये अप्रतिम इनिंग्स खेळली होती फायनल मॅचमध्ये. खिजरने यावेळेस फ्लिक केलाय. अद्भुत शॉट. बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक षटकार. हो, नक्कीच अद्भुत इनिंग्सच नाही तर ती स्पर्धा सुद्धा तळवली संघाने जिंकली होती. काय जबरदस्त परफॉर्मन्स या संघाचं राहिलं होतं त्या स्पर्धेमध्ये. अर्थात भवेशपोट किरोली आयोजित ती स्पर्धा होती आणि काय जबरदस्त खेळ तळवली संघाने त्या मात्र स्पर्धेमध्ये प्रस्थापित केला होता. समोरच्या संघाला आपण जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज होती आणि त्या 2 धावा सुद्धा मात्र तळवली संघाने मात्र खर्च केल्या नव्हता आणि तिथून मात्र या संघाने पाठीमागे वळून पाहिलं नाही. अगदी बरोबर. सापी संघाविरुद्ध ती लढत झाली होती. तो सामना काय जिंकला त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही. त्याचे सावरीदेव चषकामध्ये किरवली येथील स्पर्धेमध्ये आणि फायनल मॅचमध्ये 16 चेंडूंमध्ये 61 धावा कुठून काढल्या होत्या खिजर रईसनं. तेथे जशी फलंदाजी केली होती तशीच मनमोहक फलंदाजी त्यांनी येथे सुरू केलेली आहे. युवराज सिंगची आठवण करून देणारा फ्लिक शॉट पाहायला मिळाला. यावेळेस मात्र फटका फसलाय. टॉप एज आहे. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चेंडूच्या खाली. गुड कॅच. दिस इज ह्यूज विकेट. अजय, तुला नाही वाटत की लालच खरोखरच बुरी बात आहे?
ते तर नेहमीच म्हटलं जातं की लालच बुरी बला आहे. लालच खूबसूरत और बुरी बला आहे. म्हणजे तुम्ही ज्या दिशेने मात्र पाहता त्या दिशेने तुम्ही त्याचा उल्लेख करू शकता. दोन चेंडूमध्ये दोन षटकार आले होते, कुठेतरी संयम ठेवणं गरजेचं होतं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा किझरला मोठा फटका केल्याचा जो मोह लाभला होता तो मात्र अवरता आला नाही. आणि शॉर्ट फाईन लेगला मात्र खूपच छान झेल इथं मात्र समाप्त केलेला आहे. खूप मोठी विकेट्स आणि तलवली संघाचा एक प्लस पॉईंट असा की अजय, जास्तीत जास्त खेळाडू पाहिले तर डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत आणि तो एक बेनिफिट मिळणार आहे तलवली संघाला. अगदी बरोबर. नवीन बॅट्समन सुद्धा आपण पाहतो की डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर आलेला आहे अफसर रईस. 5 ते 6 डावखुरे फलंदाज तळवली टीमकडे आहेत आणि स्क्वेअर बाउंड्रीज ऑन साईडला त्यांच्यासाठी छोट्याच असणार आहेत. हा बॉल टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेनं निघून जातोय. आखोट टप्प्याचा बॉल देखील होता. दिशाहीन चेंडू वाईट घोषित केलाय पंच कृष्णा केणे यांनी. धावसंख्येत भर पडताना दिसते. धावसंख्या झाली 1 बाद 13. 2 षटकार आले होते आणि त्यानंतर थोडासा संयम दाखवणं देखील गरजेचं होतं. प्रत्येक बॉलवर षटकार मारण्याचा जर प्रयत्न झाला तर मात्र फलंदाज बाद होणारच आहे. हो नक्कीच. आपण जर सरासरी पाहिली तर 15.25 सरासरी पाहायला मिळते प्रति षटकामध्ये, कारण टार्गेट आहे 61 धावांचं आणि आतापर्यंत 13 धावा धाफलकर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र दोन्ही तलवार नाही, परंतु अर्कम पटेलचा हा झलक पाहायला मिळते. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता. बॅकफुटला लगेच गेला. चेंडूची लेंथ खूप लवकर रीड केली होती आणि त्यामुळे चांगल्या पोझिशनमध्ये येऊन हा फटका मारलाय अर्कम पटेलनं. षटकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना अर्कम पटेल. पुढचा बॉल यावेळेस स्लोअर फुल टॉस आहे. बॅटची आतली कडा लागली. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलकावर 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही पहिलं षटक मार्गस्थ आहे. खूप दमदार सुरुवात तळवली संघानं केलेली आहे. ईट का जवाब पत्थर से देते हुए तलवली के बॅट्समन. हो नक्कीच. कारण आतापर्यंत 20 धावा या ठिकाणी स्वप्नील कथुरेने मात्र खर्च केल्या. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर थोडंसं चेंजेस पाहायला मिळालं. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिलं तर अजय विजय गीतेने पहिले षटक हाताळलं होतं, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये पाहिलं तर स्वप्नीलला मात्र या ठिकाणी प्रमोट केलं कॅप्टनने आणि कुठेतरी मात्र हवी तशी गोलंदाजी मात्र तो करू शकला नाही. स्वप्नील पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, परंतु दिशाहीन आहे. डावीची सोडून मात्र चेंडू निघून जातोय. तुम्हाला नक्कीच या धावांपासून कुठेतरी वाचवणं गरजेचं आहे. तुम्ही जर अशा धावा जर खर्च केला तर मात्र कुठेतरी फलंदाजा सुद्धा कॉन्फिडन्स नेहमीच वाढत असतोय, कारण अतिरिक्त धावा येत असतात आणि तो प्रेशर असतो या फलंदाज, तो मात्र कुठे रिलीज होत असतो. त्यामुळेच पाहतो की तुम्हाला नक्कीच लाईन लेंथवर गोलंदाजी फार इम्पॉर्टंट आहे. स्वप्नील पुन्हा एकदा इथे मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. शतरक्षक येण्याचा प्रयत्न करतो चेंडू खाली आणि दोन्ही फलंदाजाच्या मध्ये मात्र चेंडू लँड होतो आणि चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. षटक समाप्त झालंय पहिलं. तब्बल 26 धावा धावफलकावर. फक्त एका गड्याच्या मोबदल्यात 25 धावा, माफ करा, 25 रन्स ऑन द बोर्ड. काय जबरदस्त सुरुवात केली आहे तळवली संघाच्या फलंदाजांनी. मात्र शेवटच्या बॉलवर निश्चितच झेलबादची शक्यता निर्माण झाली होती, परंतु मनोज आणि विजय दोघे एकमेकांकडे पाहतच राहिले आणि दोघांच्या मध्ये जाऊन चेंडू लँड झाला. कॉलिंगचा अभाव होता. कॉल देणं गरजेचं होतं. मनोजला वाटलं की विजय झेल टिपेल आणि विजयला असं वाटलं होतं की मनोजसाठी हा झेल आहे, परंतु कोणीही झेल पकडला नाही. चेंडू एका टप्प्याच्या मदतीनं सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांसाठी. तर 25 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात तळवली स्पोर्ट्स तळवली. हो नक्कीच. अजय कुठेतरी मनोज थोडंसं स्लिप सुद्धा झाला होता, त्याच कारणाने आपण जर पाहिलं तर चेंडूवर हवं तसं मात्र तो पोहोचू शकला नाही. परंतु नक्कीच या ठिकाणी काय दमदार सुरुवात, अफलातून सुरुवात मित्रपणे या ठिकाणी तलवली संघाची. कारण एक गडी नक्कीच त्याचा भास झालाय, परंतु जे काम करायचं होतं खिजरला तो काम मात्र त्यांनी पूर्णपणे केलं. आणि त्यानंतर अर्कम आणि अफसर हे सुद्धा मात्र या ठिकाणी अटॅकिंग मूडमध्ये आहेत. अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र प्रस्थापित करतायत. 61 धावांचं टार्गेट आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 26 धावा आल्या, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 18 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 36 धाब्यांची गरज आहे. म्हणजे जी सरासरी आहे ती आता मात्र कमी पाहायला मिळते, कारण सुरुवातीला 12.25 होती आणि आता मात्र 12ची सरासरी पाहायला मिळते आपल्याला प्रत्येक ओव्हरमध्ये.
15.25 सरासरी होती. ॲब्सोल्युटली ट्रू. म्हणजेच आता फार फरक झालाय. एक वेळ रेट खूप खाली आलेला आहे, परंतु अजूनही भरपूर धावा आहेत वाचवण्यासाठी गोलंदाजांकडे. परंतु आपण पाहिलं तर बादाणी संघासाठी त्यांची गोलंदाजी हीच त्यांची सर्वात मोठी डोकेदुखी राहिलेली आहे आज संपूर्ण दिवसभरामध्ये. पहिल्या 2 सामन्यांमध्ये देखील भरपूर धावा खर्च केल्या गोलंदाजांनी. विजूचा पहिला बॉल खोलवर टप्प्याचा आहे, मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर वाईट. विजूने आज अशाच प्रकारची सुरुवात केलेली आहे. पहिला बॉल त्याचा वाईटच राहिलाय तिन्ही सामन्यांमध्ये. हो नक्कीच, या धावांपासून मी पहिल्या षटकामध्ये सुद्धा पाहिले की तुम्हाला मात्र कुठेतरी वाचावं लागणार आहे. तुम्ही जर नक्कीच अशा प्रकारे धावा जर खर्च केल्या तर कुठेतरी कदाचित तुम्हाला या सामन्यापासून वंचित राहावं लागेल. परंतु विजूकडे क्षमता आहे, टॅलेंट आहे, तो नक्कीच कमबॅक करेल आपल्या संघासाठी. आणि इथे मात्र चेंडूला आपटी दिली, हुक करतोय, खूपच छान फाटका चेंडू निघून जाईल डीप फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून 6 धावांसाठी षटकार. फारच खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आखो टप्प्याचा बॉल तो देखील डाव्या एष्टीच्या बाहेर सोडून दिला असता तर निश्चितच पंचांनी हा बॉल देखील वाईट घोषित केला असता. परंतु चांगली संधी चालून आली होती बॅट्समन अर्कम पटेलकडे. त्याने त्या संधीचं सोनं केलं. परफेक्ट हुक शॉट पाहायला मिळाला आणि 6 धावा. धावसंख्या झाली 32 एका गड्याच्या मोबदल्यात. जर अशाच प्रकारची गोलंदाजी होत राहिली तर कदाचित 3 षटकांच्या आतच हा सामना तळवली संघ संपवेल. मिस्टर प्रतीकजी दलवी, मराठी शाळेचे डॉन, म्हणजे आता आम्हाला माहिती मिळाली की कासने गावामध्ये भरपूर अशा मोठमोठ्या हस्ते आहेत आणि डॉन सुद्धा आहेत, हे सुद्धा आम्हाला आता मात्र कळालं. या प्रतीक दलवी आपण व्यासपीठावर मराठी शाळेचे डॉन आहेत आणि उपस्थित झालेले आहेत. तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी स्वागत करतोय. आणि या ठिकाणी अजय पाहिलं तर दोन्ही फलंदाज षटकार आणि चौकारामध्ये जास्तीत जास्त डील करतायत. सिंगल डबलचा इथं मात्र जास्त प्रयत्न करत नाही, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की आपल्यासाठी खूप मोठं बेनिफिट आहे ऑन साईडला. आणि मात्र ऑन साईडला जास्तीत जास्त फटके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहा इथे मात्र विनाशकाली विपरीत बुद्धी. अगोदर आपण कर्ज बाजारी आणि त्यामध्ये हे उसने शेजारी चेंडू सीमेरेषे बाहेर जातोय. 4 धावांसाठी पंचांचा वाईटचा इशारा आणि हा पंजा आपल्याला पाहायला मिळतोय बोनसच्या रूपाने. वाटतं की बादाणी संघाच्या गोलंदाजांचं काहीतरी बिनसलेलं आहे आज. आज कुठलाच गोलंदाज प्रभावी मारा करताना दिसत नाहीये आणि विजूने तर फारच खराब कामगिरी केली आहे. हा बॉल चांगला आहे. हे चेंडू त्याने कुठे ठेवलेत? अधूनमधून एखाद बॉल असा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु सातत्य पाहायला मिळालेलं नाहीये. चांगला यॉर्कर लेन बॉल होता आणि तेवढाच चांगला फटका देखील. बॅट योग्य वेळेवर खाली आणली आणि डिफेन्सिव्ह रीतीनं ऑन साईडला चेंडूला टर्न केलं अर्कम पटेलनं. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना 1 बाद 38, 61 धावांचं टार्गेट आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. क्विकर डिलिव्हरी मात्र उजव्या एष्टीच्या बाहेर आहे आणि सोडून दिलाय बॉल बॅट्समननं. असं वाटलं होतं अफसर रईसला की हा बॉल वाईड असेल, परंतु नाही, लाईनच्या आतमध्ये होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अजूनही विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे तळवली संघाला. पारडं भरपूर जड दिसतंय आपल्याला सध्या तरी तळवली संघाचं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधीही काहीही घडू शकतं. यावेळेस स्लोअर डिलिव्हरी होती, खूप लवकर बॅट फिरवली, धावचीची संधी निर्माण झाली आहे. डायरेक्ट हिटची गरज होती, मात्र निशाणा चुकलाय विकेट कीपरचा आणि 1 धाव कंप्लीट. लेग बायचा इशारा करतायत पंच. नक्कीच एक संधी धावून आली होती, परंतु त्या ठिकाणी कोणताही खेळाडू मात्र बॅकअप करण्यासाठी मात्र उपस्थित नव्हता. त्याच कारणाने पाहतो की एक छोटी धाव फलंदाजाने पूर्ण केली. तुम्ही जर अशा प्रकारे जर चेंडू जर टाकू शकता तर मात्र वारंवार डाव्या एष्टीवर चेंडूची फेकी तुम्ही का करता, हा एक प्रश्न आता मात्र नक्कीच निर्माण होईल ज्यावेळी भारताने संघ आपल्या गावामध्ये परत जाईल सायंकाळच्या सत्रामध्ये. पहा किती छान चेंडूची फेकी करू शकते. तू अगोदरच म्हटलं की हे चेंडू कुठे ठेवले होते, मला असं वाटलं की पुढील स्पर्धेसाठी विजूने चेंडू ठेवले असावेत, परंतु नक्की तुझा आवाज त्याच्या कानापर्यंत गेला आणि मात्र सुरेख कमबॅक करतोय या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला. नाही, खरं तरी त्याला देखील ठाऊक आहे की यॉर्कर लेन बॉल जर त्याने टाकले वारंवार तर फलंदाजांना तो शांत ठेवू शकतो. 13 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 22 धावांची गरज. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एक चांगला बॉल पाहायला मिळाला. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक जरूर केलं गोलंदाज विजयनं. सुरुवात खराब झाली होती, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. तर सामन्यामध्ये अजूनही फार चुरस बाकी आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 1 बाद 39. विजयासाठी उर्वरित 2 षटकांमध्ये 22 धावांची गरज आहे तळवली टीमला.
नक्कीच 12 चेंडू विजयासाठी 22 धावा म्हणजे कुठेतरी सरासरी आता मात्र आपल्याला कमी होत ना दिसते. कारण या षटकाच्या अगोदर आपण जर पाहिलं तर 12ची सरासरी होती, आता मात्र 11ची पाहायला मिळते. नक्कीच इथे मात्र विकेट्स घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर विकेट्स प्राप्त कराल तर नक्कीच येणाऱ्या फलंदाज थोडंसं दडपण तुम्ही टाकू शकता आणि मात्र तुम्ही विकेट्स जर प्राप्त केल्या नाही तर मात्र नक्कीच जी पार्टनरशिप आहे दोन्ही फलंदाजामध्ये ती मात्र कुठेतरी तुमच्या संघासाठी घातक ठरू शकेल. कारण दोन्ही फलंदाज लेफ्टी आहेत आणि वारंवार नक्कीच अशा प्रकारे स्थितीमध्ये कुठेतरी गोलंदाजांना डोकेदुखी ठरत असते आणि त्याच कारणाने पाहिले की विजूने सुरुवातीला स्फेअर चेंडू फेकले, परंतु नक्कीच कुठेतरी मात्र कमबॅक शेवटच्या मोमेंटला मात्र चांगलं पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे. शैलेशच्या हातात बॉल आहे, स्वतः संघनायक आहे, एक युवा खेळाडू आहे. गेली 3 ते 4 वर्ष मात्र तो देखील संघामध्ये आहे, सातत्याने खेळतोय. तर जरी तो यंग असला तरी त्याच्याकडे देखील चांगला अनुभव आहे आणि अंडर प्रेशर बऱ्याचदा त्याने देखील गोलंदाजी केलेली आहे. अफसर रेसकडे स्ट्राईक आहे. 12 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण. अखोटप्प्याचा बॉल पुल केलाय, मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली फिल्डर, गुड कॅच. वाईटिश डीप मिड विकेटला कुठलीही चूक केली नाही स्वप्नीलनं आणि महत्त्वाची विकेट आपल्या टीमला मिळवून देत असताना गोलंदाज शैलेश. शैलेश आपल्या संघासाठी कॅप्टन आहे आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र अफसर रईसला मात्र बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. आता मात्र नवीन फलंदाज कमरान पटेल इनेट नंबर 5 इनेट नंबर 4, कारण दुसरा झटका इथे मात्र तलोली संघाला लागलेला आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही विजयासाठी 22 धावेंची गरज. या अगोदर आज आपण एकूण भाताने संघाने धीरज याला सुद्धा आपण गोलंदाजी करताना पाहिलेला आहे. तो नक्कीच कुठेतरी टिकटॉक लवर होते, परंतु नक्कीच काही कारणाचं मात्र ते या संघामध्ये मात्र त्याचं नामांकन करण्यात आलं नाही. आता संघात कोण नाहीये त्याबद्दल काही चर्चा करण्यामध्ये पॉईंट नाहीये. मला असं वाटतं जे खेळाडू संघात आहेत त्यांनाच चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस समोरच्या दिशेनं लॉफ्ट गेलाय, हा देखील मिस टाइम फटका. लॉंग ऑफला झेल आहे, आणखी एक सुंदर कॅच आणि फलंदाज बाद. तरी कलाटणी मिळताना दिसते. 2 चेंडूंवर 2 गडी बाद केलेत गोलंदाज शैलेशनं. स्वतः संघनायकच आता तारणहार बनताना दिसतोय टीमचा आणि गरज देखील होती. दोन्ही फलंदाज सेट बॅट्समन होते, दोघांना बाद केलंय. खूप जोरानं फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अर्कम पटेलनं, मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफला फिल्डरने कुठली चूक केली नाही. तर बॅक टू बॅक 2 झटके, तिसरा गडी बाद झालाय धावसंख्या 39 असताना. मागच्या 7 बॉलचा जर आपण विचार केला तर फक्त 2च धावा तलवली टीमचे फलंदाज बनवू शकलेत. हो नक्कीच, हेच तर क्रिकेट आहे. कधी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकेल तर कधी गोलंदाजी करण्याच्या संघाच्या बाजूने झुकू शकेल. वार आणि पलटवार असा प्रकारचा खेळ इथे मात्र पाहायला तुम्ही षटकार मारू शकता तर आम्ही सुद्धा विकेट घेऊ शकतो, हेच दाखवतो ना कॅप्टन शैलेश. विकेट हॅट्रिकवर आता मात्र असणार आहे आणि दोन्ही फलंदाज आता मात्र नौके आहेत खेळपट्टीवर, कमरान पटेल आणि उसामा. 10 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 22 धावेची गरज. क्षेत्रक्षामध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतोय कारण लेफ्ट हँड फलंदाज जे 2 होते बाद झाले. उसामा सुद्धा असं वाटतं की लेफ्टीचा आहे. यस, लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन. जास्तीत जास्त फलंदाज पाहिले तर नक्कीच तलोली संघामध्ये आपल्याला लेफ्टी पाहायला मिळत आहेत. शैलेश पुन्हा एकदा पहा, या ठिकाणी सुद्धा मात्र चांगला चेंडूची पैकी पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी ड्राईव्ह चांगला आहे. चुकीचं क्षेत्ररक्षण, पायांचा वापर केला आणि दोन्ही पायांच्या मधून चेंडू फरार झाला आहे डीप कव्हर बाउंड्रीकडे. 4 धावांसाठी चौकार. बॉल खूप चांगला होता, बॅकफुटला जाऊन बॉल हॅमर्ड केलाय. आपण पाहतोय रिप्लेमध्ये कामरान पटेलनं फिल्डर पोहोचलाच नाही, दोन्ही खेळाडूंच्या मधून अगदी चेंडू निघून गेलाय. ज्या पद्धतीनं सुईमधून धागा ओला जातो त्याच पद्धतीनं बॉल काढलाय 2 फिल्डरच्या मधून कामरान पटेलनं. एक क्वालिटी स्ट्रोक, क्वालिटी फलंदाजाच्या मार्फत चौकार. धावसंख्या झाली 43, अजूनही 18 धावांची गरज, 9 चेंडू शिल्लक. यावेळेस फुल टॉस बॉल आहे, ऑन साईडला तडकावलाय, डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, सिंगल येते. खूपच रंगतदार अवस्थेत असलेली ही लढत भादाणी विरुद्ध तळवली. धावसंख्या झाली 44, 17 धावांची आवश्यकता आहे, 8 चेंडू शिल्लक. तळवली संघ 61 या धावसंख्येचा पाठलाग करत आहे. पाहूया कोणत्या संघाला इथे मात्र खतरा ठरतोय.
8 चेंडू 17 धाबीची गरज, परंतु आतापर्यंत नक्की शैलीचं मी कौतुक करेन ज्याप्रमाणे गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. जो चौकार आपण पाहिला तो सुद्धा चेंडू खूपच छान होता, परंतु नक्कीच आउटफील्डमध्ये कुठेतरी क्षेत्ररक्षणाची मात्र त्याला साथ लाभली नाही. परंतु नक्कीच या ठिकाणी अजूनही आपण जर पाहिलं तर दोन्ही संघांची समान समान कामगिरी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टी फलंदाज आता मात्र ऑन स्ट्राईक आहे उसामा. उसामा सुद्धा आपण जर पाहतो यंगस्टार आहे आणि नक्कीच मागील सत्रापासून पाहिले तर जास्तीत जास्त खेळाडू आपल्याला प्रत्येक संघामध्ये यंगस्टार पाहायला मिळत आहेत आणि त्यांची कामगिरी सुद्धा खूपच छान पाहायला मिळालेली आहे. अगोदर शफल झाले, फलंदाजाला फॉलो केला, अपील पाहायला मिळते लेग बिफोरच्या रूपाने, परंतु फलंदाज अगोदरच ऑफस्टम्पच्या पलीकडे शफल झाले होते. एक सोपा निर्णय होता पंच कुष्टगिरी सर यांच्यासाठी. पंचांचा लेग बायचा इशारा, एक धाव पाहायला मिळते या सिंगलच्या रूपाने आणि समीकरण आता मात्र आपल्या समोर आहे 7-16. 7 चेंडू 16 धाब्यांची गरज, चेसिंग कंपल्सरी आहे. काही 2 षटकामध्ये खेळ आपण जर पाहिलं तर असं वाटलं की तलोली संघ हा सामना सहजपणे जिंकेल, परंतु या ठिकाणी जबरदस्त कमबॅक केलाय भादानी संघाने. सामना पूर्णपणे आपण पाहिलं तर पहिल्या 7 चेंडूंमध्ये या इनिंग्समध्ये तवळी संघाच्या बाजूने झुकला होता, कारण 7 चेंडूंमध्ये 37 धावा तब्बल धावफलकावर लागल्या होत्या. मात्र त्यानंतर गोलंदाज विजयनं कमबॅक केलं, डॉट चेंडू टाकले आणि त्याचा फायदा उचललाय शैलेशनं. 2 गडी त्याने बाद केलेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल, राईट आर्म होतो विकेट. यावेळेस ऑन द राईज लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, बॉल हवेत आहे. कीपरने कॉल दिला होता मात्र झेल ड्रॉप. मनोजनं चूक केली की घोडचूक, हा मोठा प्रश्न आहे. झेल सोडलाय की सामना सोडलाय. एक धाव या बॉलवर आली आहे आणि याचबरोबर हे षटक समाप्त. पाहू शकाल तुम्ही आडव्या बॅटनं खूप उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता. उंच तर गेला होता चेंडू, मात्र जास्त लांब गेला नाही. गोलंदाजाने देखील प्रयत्न केला असता, परंतु मनोजने कॉल दिला होता. जजमेंटच चुकीचं होतं. चेंडूच्या खाली बरोबर पोहोचू शकला नाही, शरीरापासून दूर झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि झेल ड्रॉप. तिसरं षटक समाप्त झालंय. तळवी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 बाद 46. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावांची गरज. नक्कीच मित्र म्हणेन ज्याप्रमाणे मनोजची बॉडी लँग्वेज होती त्यामुळे असं वाटलं की मात्र झेलपर्यंत मनोज पोहोचू शकणार नाही, परंतु हा झेल कुठेतरी शैलेशला टिपण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं, कारण शैलेश समोरच्या दिशेने येत होता. नक्की त्याच्यासाठी अगदी सहज सोपा झाला असतं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. जर त्याला अजय काही महत्व नाही, जे घडतंय ते आपल्या समोर आपल्या सर्वांनाच डोळ्यासमोर पाहायला मिळतो. या 6 चेंडू शिल्लक आहेत, 15 धाब्यांची गरज. जबरदस्त सामना मित्रांनो. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय जबरदस्त या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आणि परंतु एक चुकी केलेली आहे की कमरांसारख्या फलंदाजाला अजय इथे मात्र जीवनदान दिलेलं आहे. एक जमेची बाजू असेल तलवली संघासाठी. बिल्कुल, वही मैंने जिक्र किया था कि कैच छोड़ा है या फिर मैच छोड़ा है. कामरान मैच विनर है, बहुत बड़े मैच विनर है. कई मैचेस ऐसे रहे हैं इतिहास में जो उन्होंने अकेले के बलबूते पर जिताए हैं. अंतिम ओवर में वो 20-25 रन बनाने का भी मादा रखते हैं. यहाँ पर 15 रन बनाने हैं. हालांकि जितना लगता है उतना आसान भी नहीं है. गेंदबाज भी तो है सामने, वो भी तो अपनी टीम को जिताने के लिए आए हैं. राजा के हाथ में गेंद है, राजा पर फिर से भरोसा जताया गया है कप्तान द्वारा. 6 गेंदे 15 रन. कामरान के पास स्ट्राइक. शॉट ऑफ लेन पुल किया है, फील्डर वहां पर है लेकिन नहीं रोक पाए. गेंद सीमा रेखा के बाहर, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. म्हणजे हा झेल घेण्यापेक्षा जर तुम्ही चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला असता तर योग्य ठरलं असतं, परंतु नक्कीच या ठिकाणी कुठेतरी दुविधा मनामध्ये खेळाडू होता आणि त्याच कारणाने पाहतो की चेंडू सीमेरेषे पलीकडे मात्र निघून गेला 4 धावांसाठी. पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय म्हणजे कुठेतरी फलंदाजाचा कॉन्फिडन्स इथे मात्र वाढताना पाहायला मिळतोय. आणि समीकरण आता मात्र आपण पाहू शकता 5 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 11 धाब्यांची गरज. क्या विकेट प्राप्त कर सकते हैं राजा. अगली गेंद, राइट आर्म ओवर द विकेट. इस बार फिर से गेंद को घुमा दिया है. इस बार डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ. फील्डर वहां पर आप पहुंचे हैं लेकिन सफाई से फील्ड नहीं कर पाए. शुभम द्वारा मिस फील्ड और उसके चलते 2 रन. स्ट्राइक फिर से कामरान पटेल के पास. और जितना ज़्यादा स्ट्राइक कामरान के पास रहेगा मुझे लगता है कि तलोली टीम के कैप्टन थोड़े खुश रहेंगे. हालांकि ओसामा भी एक अच्छे बल्लेबाज है और बायत के बैट्समैन के लिए तो परिस्थितियां भी बहुत अनुकूल है. ऑन साइड में शॉट्स खेलने के लिए हवाएं उस दिशा में बह रही है. 4 गेंदें शेष है. जीतने के लिए 9 रनों की ज़रूरत. कमाल का ये मैच, रोमांचक स्थिति में मुकाबला. हो नक्कीच जबरदस्त या ठिकाणी मात्र खेळ आज दोन्ही संघाने प्रस्थापित केलेला आहे, परंतु या ठिकाणी राजा वारंवार डाव्या इष्टीवर चेंडूंची फेकी करतोय. कुठेतरी मात्र या ठिकाणी सुधार करावा लागेल, कारण त्याच्या समोर फलंदाज आहे कमरान. 4 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी आता मात्र 9 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा आपण पाहतोय. प्रगा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असलेली स्पर्धा. आणि या ठिकाणी मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वप्नील कतोरे चेंडू खाली, झेल ड्रॉप. चेंडू सीमेरेषे पलीकडे षटकार. आणि मात्र असं वाटतं की आता तलोली संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. असं म्हटलं तर अजय कदाचित वावगं ठरणार नाही.
है कैच का मौका था, थोड़ा सा मुश्किल अवसर जरूर था, कोशिश अच्छी लेकिन कैच ड्रॉप और 6 रन, स्कोर उछलता हुआ 58। 3 रन चाहिए, 3 गेंदें बची है। रन बॉल इक्वेशन है, कैचेस विन द मैचेस अक्सर हम कहते ही रहते हैं, लेकिन वो मंत्र कहीं ना कहीं शायद खिलाड़ी भूल गए हैं। पहले विकेट कीपर से गलती हुई और अब डीप मिड विकेट पर स्वप्निल ने भी गलती की है। एक अच्छे फील्डर के हाथ से कैच छूटा है। अगली गेंद लेकर राजा, राइट आर्म ओवर द विकेट, इस बार ऑफ स्टंप के बाहर, बाहरी किनारा और गेंद जा रही है बाउंड्री के बाहर। शॉट थर्ड मैन पर गलती, गलती पर गलती और इस टूर्नामेंट के बाहर जाती हुई बाधा ने टीम मैच को जीत लिया है। तलवली स्पोर्ट्स तलवली टीम ने। लग एकविरा स्फोट भाताने बी. नक्कीच हा सामना नक्कीच भाताने संघाने गमावला आहे, परंतु नक्कीच खूप मोठ्या चुका आज या संघाने या सामन्यामध्ये केल्या. आणि नक्कीच स्वप्नील कथुरेला मात्र आज पूर्ण रात्रभर मात्र झोप लागणार नाही. जो झेल त्यांनी मात्र ड्रॉप केला कमरांचा आणि 6 धावा सुद्धा मात्र त्यांनी बहाल केल्या. त्यानंतर मनोजने सुद्धा एक झेल ड्रॉप केला कमरांचं. म्हणून मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल की झेल किती इम्पॉर्टंट आहे. म्हणून तुम्हाला आम्ही नेहमीच सांगतो की पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी आपण पाहू शकता शिवछत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा, ज्यांनी आज महाराष्ट्र घडवला. नक्कीच फलंदाजाने पाहिलं तर सर्वच फलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे, परंतु ज्या गोलंदाजाने सुरुवात चांगली केली होती